हॅलो फ्रेंड्स, आम्ही आता निघालेलो आहोत चित्री ॲडव्हेंचर आजऱ्याजवळ। जाताना आम्ही 8:30 वाजता निघालेलो, पण काही कारणाने गाडीची प्रॉब्लेम झालं म्हणून आम्हाला दुसरी गाडी अरेंज पण करून दिले ड्रायव्हरने। मग तिथं आम्हाला थोडासा प्रॉब्लेम झालं आणि इट्स ओके, तरी पण सगळ्यांच्या चेहऱ्यावर हास्य होतं। तसं काय प्रॉब्लेम काही नव्हतं, मस्त एन्जॉय केलो आपण गाडीत, गाणं डान्स वगैरे खूप एन्जॉय केलो आम्ही। चित्रीला पोचल्यानंतर आपल्यासाठी त्यांनी नाश्ता मस्तपैकी तयार करून ठेवलेले, वेलकम ड्रिंक्स, आवळ्याचे ज्यूस होता। मस्तपैकी खाल्लो, नाश्ता वगैरे केलो आणि आम्ही ॲक्टिव्हिटी करायला निघालो। त्यांनी छानसं ॲक्टिव्हिटी तिथं अरेंज केले होते आमच्यासाठी आणि एक पहिला ॲक्टिव्हिटी लय रोमांचक होतं। ते डोळे बंद करून दोरी धरून आम्ही जंगलात आम्हाला घेऊन जात होते त्यांनी। मस्तपैकी हा ॲक्टिव्हिटी सगळ्यांना खूप छान वाटलं, मजेशीर वाटलं आणि ते करून आम्ही मस्तपैकी फोटोशूट वगैरे केलो। तिथे बरेच ॲक्टिव्हिटीज होते, ते आम्ही मनसोक्त एन्जॉय केलो। गाणी वगैरे मस्त म्हणत म्हणत आमचे सगळेजण खूप खुश होते। ॲक्टिव्हिटी करताना सगळी लेडीज लहान मुलासारखेच एन्जॉय करत होते। टायरवर चढणे, दोरी धरून चालणे, जोपाळा, असे खूप सारे असं ॲक्टिव्हिटीज होते। छान ॲक्टिव्हिटीज आहे, मस्त आहे। चित्री ॲडव्हेंचरचा पत्ता मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे, नक्की तुम्ही एकदा भेट द्या। खूप छान छान ॲक्टिव्हिटीज आहे। शक्यतो जुलै एंडला तुम्ही गेला तर तिथं तुम्ही जास्तीत जास्त एन्जॉय करू शकता। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो, व्हिडिओ कसा झालाय कमेंट करून नक्की कळवा।
मला तिथलं एक आवडणारी स्पेशल ॲक्टिव्हिटी म्हणजे मड बाथ म्हणून. ते म्हणजे मातीत आपण अंगाला सगळं तिथं वेगळ्या प्रकारचे माती आहे, तो माती अंगाला वगैरे लावायचं आणि थोडा वाळल्यानंतर ते आपण धुवून टाकायचं. ते मला खूप आवडलं. खास मी त्यासाठी तिकडे गेलो होते. म्हणजे नेमकं मड बाथ काय असतं तिथं गेल्यानंतर मला नक्की समजलं. आणि 15 मिनिटांनी आम्ही चालत वॉटरफॉलला आम्ही पोचलो. खूप दरी वगैरे होते, पण पाणी नसल्यामुळे आम्हाला ते पाऊस नसल्यामुळे ते मजा घेता आलं नाही. पण आम्ही तिथं वॉटरफॉलमध्ये गेलो आणि मग मनसोक्त एन्जॉय पण केलं. तिथं लई भारी वाटलं. जंगलातून चालत आम्ही मैत्रिणी आम्ही जाऊन तिथं पोचलो. मस्त एन्जॉय करून वॉटरफॉलमध्ये सगळं भिजलो. घोटांघोळ वगैरे करून आम्ही स्विमिंग पूलमध्ये आलो. स्विमिंग पूलमध्ये 2 फूट इतकं पाणी होती, त्यामुळे काय एवढं काय घाबरण्यासारखं नव्हतं. तरी मग काही मैत्रिणींना माहीत नव्हतं, पाण्यात उतरायला घाबरत होते. तरी पण आम्ही 1-2 पुढे गेल्यानंतर त्यांना पण जरा हिंमत आली. त्यांनी मस्तपैकी आले, बोटिंग वगैरे केलो, फोटोशूट वगैरे करून घेतलं. बारीक पाऊस येत होता. पूलमधून आपण बाहेर आलो, भूक लागलेली, मस्त आवरलो, फोटोशूट थोडं फोटोशूट करून घेतलं. ते लेडीजसाठी मेन म्हणजे सेल्फी वगैरे पाहिजे, त्याशिवाय चालत नाही कुठे गेलं तरी. सेल्फी पॉईंट वगैरे खूप छान होता. भूक लागलेले सगळ्यांना. मस्त आपण व्हेज नॉनव्हेजचं जेवण जेवलो. जेवणात 1 नंबर आहे, कुठं नावं ठेवण्यासारखं काहीच नाही तिथं. जेवलो आणि संध्याकाळ झालं, वेळानंच गेलेलो ॲक्च्युली, ते वेळ झालेलं. त्यानं जेवलो आणि थोडासा आम्ही सेल्फी वगैरे घेतलं आणि रील्स वगैरे बनवलो. छान एन्जॉय करून आम्ही घरी परत निघालो. हा माझा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. चित्र ॲडव्हेंचरला तुम्ही पण सगळे एकदा जाऊन या. ओके, टाटा, बाय बाय.